बरं, तुम्हाला बोर्डवरती ABCD Z पर्यंत लिहिलेलं दिसतंय आणि प्रत्येक अल्फाबेटच्या खाली एक नंबर दिलाय A1 B2. हे वहीमध्ये लिहून घ्या. सांकेतिक भाषा आज आपण करतोय, तर A1 B2 असं वहीमध्ये वरती टॉप वरती असं लिहून घ्या. मग आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. 1 मिनिटात येतो, सुरुवात करून घ्या. आणि माझा आवाज मला चेक करता येणार नाही. तुम्हाला जर आवाज नाही आला तर मला चॅटमध्ये टाका किंवा तुम्ही सांगा तसं. ती लाईट बंद कर. सर्वांनी अल्फाबेट्स लिहून घेतलेत? बरं, याच्यातला आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह करूया. तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न असा येतो की एका सांकेतिक भाषेत मुंबई हा शब्द NTMABH असा लिहिलेला आहे. कोडिंग आणि डिकोडिंग आपण त्याला बोलतो. मराठीत सांकेतिक भाषा आपण बोलतो. तर याचा कोड, मुंबईचा कोड त्यांनी NTMABH असा लिहिलेला आहे. मिशनचा कोड MISSIO, याचं कोडिंग त्यांनी MYSSIN केलेलं आहे. ह्या पद्धतीमध्ये जर कोडिंग केलंय तर मुंबईचं असं असेल तर फ्रान्सचा कोड काय असणार आहे. त्याचप्रमाणे मिशनचं कोड जर हे असेल तर काश्मीरचं कोडिंग काय केलं जाईल, हे आपल्याला उत्तरं काढायची आहे. कॉन्सेप्ट फारच सोपा आहे. दोन शब्द जे आपल्याला दिले जातात, मुंबईचं कोडिंग हे आहे, तर असं एका खालोखाल एक लिहायचं. काउंट करायची किती, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, हे 6 शब्द, हे पण 6 शब्द. ठीक आहे.
एम च्या ऐवजी त्यांनी एन लिहिलाय, म्हणजे त्यांनी काय केलंय, एम च्या पुढे एक अल्फाबेट ते पुढे गेले, म्हणजे इथे +1 एक अल्फाबेट त्यांनी पुढे घेतलं. यू आणि टी, यू आणि टी कुठे आहे, यू आणि टी एक अल्फाबेट, यू च्या ऐवजी टी, यू च्या ऐवजी टी, म्हणजे एक अल्फाबेट ते पाठी दिले. -1 लिहायचं. एम आणि एन, एम कुठे, एम, एम च्या पुढे एन एक अल्फाबेट आहे म्हणून +1. बी आणि ए, बी आणि ए, बी च्या नंतर ए म्हणजे एक अल्फाबेट मागे घेतला. प्लस मायनस प्लस मायनस, इथे प्लस यायलाच पाहिजे, इथे मायनस यायलाच पाहिजे. ए आणि बी आणि एच आणि आय, म्हणजे त्यांनी काय केलंय, पहिला अल्फाबेट आहे प्लस म्हणजे एक अल्फाबेट पुढे गेला. एम च्या ऐवजी त्यांनी एन यूज केला. मग तसा एफ च्या ऐवजी तुम्ही काय यूज करणार, एफ च्या नंतर काय येतो, जी येतो. आर, दुसऱ्या अल्फाबेटला काय केलं त्यांनी, एक अल्फाबेट पाठी घेतला. तर आर च्या पाठीमागे एक अल्फाबेट कुठला येतो, क्यू. तिसरा प्लस आहे, एक अल्फाबेट पुढे, तर ए च्या पुढे बी. चौथा मायनस कमी, तर एन च्या पाठीमागे एम येतो. सी, सी कुठे आहे, इथे, सी च्या पुढे एक अल्फाबेट प्लस आहे ना, प्लस आणि मायनस, सी च्या पुढे एक अल्फाबेट म्हणजे डी, आणि ई च्या मागे एक अल्फाबेट म्हणजे परत डी. हे तुमचं कोडिंग झालं. मुंबईचं हे कोड, तर फ्रान्सचा कोड काय, तर हे कोड. आता उत्तरामध्ये काय असतं की तुमचे 4 ऑप्शन्स जे असतात, ते 4 ऑप्शन्स मध्ये हे उत्तर तुम्हाला असतीलच. ओके, तर पहिलं जी क्यू बी बघायचं कुठला एक वेगळा आहे का. ही 3 अल्फाबेट जर मॅच झाले उत्तरामध्ये, तर पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही, वेळ वाचवायचा, लगेच टिक मार्क करायचा, कारण दुसरा ऑप्शनच नसू शकतो. ठीक आहे, त्याप्रमाणे MISSION मिशन, NOISSIN हे त्याचं कोडिंग केलंय. तर काश्मीरचं कोडिंग काय असणार आहे, थोडस लक्ष द्यायचं. मिशन याच त्या लोकांनी उलटा लिहिलंय, MISSION, इथून बघा उलट आहे, MISSION, म्हणजे त्यांनी काय केलंय, फिरवलेलं आहे. म्हणजे याचं कोडिंग काय येणार, उलटा करायचं आपल्याला. म्हणजे आपला आर पहिला येणार, नंतर INHSAK. कळलं, मिशनला त्यांनी असं लिहिलं उलट, तर त्याप्रमाणे काश्मीरला आपण असं उलटा लिहिलं. लिहून घ्या, पुढचा प्रश्न मी करू. रमेशचं कोडिंग हे आहे, तर राकेशचं कोडिंग काय असणार आहे, विनयचं हे कोडिंग आहे, तर विकासचं कोडिंग काय असणार आहे, याची उत्तरं प्रयत्न करा, 1 मिनिट देतो. बरं, कॉन्सेप्ट क्लिअर झालाय का सर्वांना? तुमचा आवाज कुणाचाच मला येत नाहीये, म्हणजे तुम्ही उत्तर दिलं का, म्हणजे माझं मला वाटतं म्यूट असेल इथे. जरा चॅट मध्ये टाका, उत्तर दिले का तुम्ही? येतोय सर आवाज तुमचा. बरं, ठीक आहे. तिसरं आणि चौथं हे सॉल्व्ह करा, 1 मिनिट देतो, मग आपण सॉल्व्ह करूया. सर प्रत्येक अंकात +1 केले, पुढचा अंक घेतलाय. पुढचा अंक म्हणजे आर च्या नंतर एस, ई च्या नंतर बी, एम च्या नंतर एन, ई च्या नंतर एफ, एस च्या नंतर टी, एच च्या नंतर आय. मग राकेशचं काय होणार,
SBLFTI ए च्या नंतर बी, के च्या नंतर L ई च्या नंतर F हा T T आणि I व्हेरी नाईस. विनयचा ते पण +1 घेतलंय पुढचं यू बी WJLBT डब्ल्यू जे ए नंतर एल, ए च्या नंतर बी, एच च्या नंतर टी. व्हेरी नाईस. पुढचा आपण घेऊया. पॉसिबल. लिहिताना तुम्हाला दिसेल मी उलटा लिहिलंय. पॅटर्न सेम आहे. पॉसिबल या लोकांनी उलटामध्ये लिहिलेलं आहे. तर स्पेशलचं काय उत्तर लिहिलं लिहिताना तुम्ही पाहिलं मी उलटा लिहिला. मग स्पेशल तर तुम्ही एल इथून सुरुवात करा. बरोबर. दुसरा प्रश्न देतो रँडम. रँडमचा कोडिंग हे आहे. तर कॅरमचं कोडिंग काय असणार आहे? एक मिनिट घ्या, पटकन सॉल्व्ह करू. याचं उत्तर काय असेल? DBSSPN. व्हेरी नाईस. DBSSPN. आर च्या पुढचा अल्फाबेट एस घेतला म्हणजे सी च्या पुढचा अल्फाबेट टी, ए चा पुढचा अल्फाबेट डी, ई चा अल्फाबेट टी. याप्रमाणे त्यांनी सॉल्व्ह केलं. अच्छा, हा जो प्रकार आहे याला वर्ण सांकेतिक भाषा बोलतात. आपण दुसरा बघतोय तो वर्ण अंक सांकेतिक भाषा. ज्याच्यामध्ये अल्फाबेट्स आणि नंबर न्यूमेरिकल्स दोन्ही असतात. ब्रेकिंग या शब्दाला 1 2 3 6 7 8. ब्रेकर याची सांकेतिक भाषा काय असणार आहे? दुसरा आहे प्रश्न. हे सॉल्व्ह करूया आपण. ब्रेकर. आता बी जर म्हटलं तर बी ला अंक कुठला आहे? 2 आहे. पण बी ला त्यांनी 1 दिलाय. बरोबर. आणि तसंच जर ए बघितला, ए ला 4 दिला पण ए ला 1 असला पाहिजे. म्हणजे हा पॅटर्न यूज नाही करायला. ब्रेकिंगला त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 दिला. म्हणजे इथे हे नंबर चालत नाही. पण मग जर तुम्ही याचं बघितलं तर बी ला BREAKER हे सगळे अल्फाबेट्स तुम्हाला ऑलरेडी इथे आहे. BREAKER. म्हणजे तुम्ही डायरेक्टली याच्यातले उचलू शकता. बी ला काय वापरलाय? 1. आर ला काय वापरलाय? 2. ई कुठे? इथे 3. ए 4, के 5, ई
3 आणि हा 2. ठीक आहे. 1 2 3 4 5 3 2 हे तुमचं उत्तर झालं. लिहून घ्या. दुसरा तुम्हाला शब्द आहे इंडिया. इंडिया 914491 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. तर इंडियाचा ही कोड आहे. तर फ्रान्सचं काय असणार? सिंपल कॉन्सेप्ट आहे. इंडियाचा आय ला त्या लोकांनी 9 दिलाय. ते आय आणि ते 9 दिसत असेल तुम्हाला. एन कुठे? इथे. एन ला बघा 14 नंबर आहे. तर एन ला हा कंबाईन झाला. एन ला 14, बी ला 4 आहे, आय 9 आणि ए ला 1. म्हणजे आपल्याला हेच नंबर आपल्याला इथे वापरायचं. एफ ला कुठला वापरणार? 6 आहे. आर 18, ए 1. आता याच्या पुढे लिहायची आवश्यकता नाही. 6 18 1 एवढं जरी आलं आणि उत्तरामध्ये हा एकच जर ऑप्शन असेल तर टिक मार्क करून घ्यायचा आणि पुढे जायचं. तर आपण इथे सॉल्व्ह करूया. एन ला काय आहे? 14, सी ला 3 आणि ई ला 5. कळलं? अक्षर कळत नसेल तर सांगा. तर दुसरा प्रश्न देतो, पटकन सॉल्व्ह करा. वुमेन 1 3 5 6 7 1 3 5 6 7. तर मेन याचं उत्तर काय? पटकन सांगा. किती? 1 6 7. 5 6 7. इथे मॅन दिसतो तुम्हाला? 5 6 7. नाही 5 6 7 सर. हा 5 6 5 6 7. आणि प्रश्न दिसताना फार कठीण दिसतात. आन्सर येऊन घ्या. पोलीस. सोळा 15 12 9 3 5. जीप. याचं कोडिंग काय असणार आहे? एक हिंट देतो. पी च्या इथे 1 आहे, पण पी ला किती आहे? 16. म्हणजे पी 16. ओ ला 15 आहे. म्हणजे असं घेऊन तुम्ही करू शकता. तर त्याप्रमाणे जीपचं काढायचं. 10 55 आणि 16. जे कुठे आहे? जे 10 10 5 5 5 5 16. पीच 16. व्हेरी नाईस. पुढचा प्रश्न घेऊन घ्या. रेंजर RANGER. RANGER 9361. खाली नाही ना सर. आहे सर खाली. हा प्रश्न मला चुकलेला आहे. जाऊ नका देऊ. मला आन्सर पुढचा द्यायला प्रश्न देतो तुम्हाला. एका सांकेतिक भाषेत, म्हणजे हे पहिला शब्द जो आहे ते असू द्या. सेंट SENT हा शब्द प्लस मायनस मल्टिप्लाय आणि डिवाइड. सेंट SENT याची सांकेतिक भाषा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन. तर सेंट TEN
याची सांकेतिक भाषा काय? भागिले मायनस गुणिले. या चॅप्टरची तुम्हाला उद्या जर तुम्ही डिपार्टमेंट मध्ये याची गरज लागते. डिटेक्शन किंवा सायबर क्राईम मध्ये असाल तर हा पार्ट नाही, त्याच्याच रिलेटेड प्रश्न असतात, हे तुमचं काम असतं. पॅटर्न सिंपल आहे. टी म्हणजे भागाकार, टी म्हणजे भागाकार, ई म्हणजे मायनस, एन म्हणजे गुणाकार, हे त्याचं संकेत झाले. ठीक आहे, पुढचा घेतो. एन क्यू बी ए टी, त्रिकोण, चौकोन, तर बी क्यू एम याची सांकेतिक भाषा काय असणार आहे? याच्या खाली नाही दिसत. जाऊ का खाली? खाली जाऊ का? अच्छा, हे तुम्हाला सांगता येणार नाही. क्यू ला काय वापरणार? चौकोन. एम ला, ठीक आहे. बरोबर. चॅट मध्ये उत्तर टाकू नका, कारण मला ते चॅट स्पेशली ओपन करावा लागतो. माझ्या लक्षात उत्तर तोंडी देत जा, म्हणजे पटपट होत जाईल. GQS चा उत्तर काय आहे? हा प्रश्न सॉल्व्ह करा आणि पुढचा पण पार्ट घेऊ याच्या पुढे. सर JQS आहे ना? हा, JQS. भागिले गुणिले 0. भागिले गुणिले गुणिले 0. व्हेरी नाईस. याचा पुढचा भाग येते आपण अक्षर आणि अंक संख्येत लिहून ठेवा, कारण याच्यातली गणित आता 15-20 प्रश्न ते सेम पॅटर्न मध्ये ते तुम्हाला कळलेत, म्हणजे तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. पुढचा प्रश्न लिहून घ्या. सर खाली का लिहिलं ते समजलं नाही, काय आहे? प्रश्न कसा आहे, म्हणजे हे मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. प्रश्न कसा लिहिलेला असतो, एका सांकेतिक भाषेत जर ए ऐवजी 1, सी ऐवजी 3, एफ ऐवजी 6 असं जर लिहिलं गेलं असेल तर BIG बिग मॅन MAN याची सांकेतिक भाषा काय आहे, अंक काय आहे? ए च्या जागेवर 1, सी च्या जागेवर 3, एफ च्या जागेवर 6. तर ह्या अल्फाबेट्सला, या शब्दाला सांकेतिक भाषा न्यूमेरिकल काय असणार?
असा प्रश्न असतो. आता ए म्हणजे 1, ए म्हणजे 1 आहे, सी 3, सी म्हणजे 3, एफ 6 आहे. तर बी ला पण काय वापरणार? बी ला किती वापरणार? 2. 2 आय ला 9 बी 7, एम 13. 13 पुढे ते ए सॉल्व 1 जे असं करून आम्ही केलं. 13 1 14 बरोबर. फिलअप करतो. एकदा पॅटर्न लक्षात आलं तर ह्या गणित अशी गणित तुम्ही करू शकाल. ए 2 बी 4 सी 6 डी 8 तर नॅशनलचं कोडिंग काय असणार आहे? अशी गणित करताना व्हेरी सिंपल पॅटर्न आहे. 1 2 4 6 8 म्हणजे तुम्हाला 2 चा पाडा त्यांनी दिलेला आहे. मग असं गणित करायचं असेल तर आपल्या याच्यामध्ये शेवटचा अल्फाबेट कुठला? एन आहे, नाही टी आहे. तर टी पर्यंत पटकन पेपर मध्ये ए बी सी डी ई एफ जी असं लिहून घ्यायचं. 2 4 6 8 2 4 6 8 10 12 14 16 18 डी ई एफ जी एच आय जी अशा प्रकारे लिहून घेतलं आपण. तर आता समजा ए ला आपण किती घेतलाय? 2. अजून कुठला आलाय काय? आय ला आपण किती घेतलाय? 12. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला हे लिहून घ्यावं लागेल असं एबीसीडी. आणि 1 2 मग ए ला 2 घ्यायचा, 2 4 6 त्याप्रमाणे लिहायचं आणि मग 1 2 3 त्याप्रमाणे तुम्हाला इथं लिहावं लागेल. काही याच्यामध्ये 3 चा पाडा असतो, काही याच्यामध्ये वर्ग असतात, काही याच्यामध्ये वर्गमूळ असतात. त्याप्रमाणे तुम्हाला हे लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे. तोच एक म्हणजे पटकन शॉर्टकट आहे, त्याप्रमाणे करायचं. तर नॅशनलचं उत्तर काय असेल तर मला जरा सांगा पटकन. 14 1 नॅशनलचं उत्तर 14. व्हेरी सिंपल आहे. एन किती आहे? 14. पण इथे आपण डबल केलाय. एक च्या ऐवजी 2, बी 3 च्या ऐवजी 4, सी 3 च्या ऐवजी 6. मग आपला नॅशनलचा एन आहे 14 आहे. 14 च्या ऐवजी किती होईल? 28. डबल करतो ना आपण. कळला का पॅटर्न? कसं सर 28 आलं? आता ए किती आहे? 1 तर आपण इथे घेणार 2. टी किती आहे? 20 तर आपण वापरणार किती? 40. कळलं ना? त्याप्रमाणे हे सॉल्व्ह करून घ्या. याचं पुढचं मला सांगा काय उत्तर आहे? 28 2 8 2 4 0 आणि पुढचं सांगा मला. अठ्ठावीस नंतर 2 2 नंतर 40 40 नंतर किती येणार? 18. त्याच्यासाठी ए ला 8 नाही, ए ला 2, टीला किती वापरले आपण? 20 म्हणजे 40. आता आय ला किती आहे? 9 म्हणजे इथे ना 18 15 15 म्हणजे 30. एन ला किती आहे? 14 14 म्हणजे 28. ए 2 एल किती आहे? 12 म्हणजे 24. कळलं? क्लिअर आहे? दुसरा प्रश्न लिहूया आपण. क्रेडिट. क्रेडिट या शब्दाला 7 22 9 22 22 8 13 आणि 24. सी ला 7 8 ला 22 9 8 13 आणि 24 असे आहे. तर
गार्डन याच्यासाठी कुठला अंक वापरला जाईल? 1 मिनिट घ्या आणि सॉल्व्ह करा. याची एक हिंट देतो तुम्हाला. सी या लोकांनी 7 घेतला, पण सी ऍक्च्युली आहे किती? 3 आहे. त्यांनी केलं काय? सी ला 3 मध्ये त्यांनी किती ऍड केले? 4 ऍड केले तर 7 होतात. अजून एक करून बघा, तोच पॅटर्न आहे. आर आर किती असतो? 18. तर 18 मध्ये जर आपण 4 ऍड केले तर 22 होतात. 18 19 51. म्हणजे प्रत्येक नंबर्स मध्ये त्यांनी 4 ऍड केला. तिसरा 9 आहे. ती 9 चार ऍड केले. 5 मध्ये मी 4 जर ऍड केले तर 9 होतो. म्हणजे हा पूर्ण पॅटर्न तसाच असला पाहिजे, सॉल्व्ह करायची गरज नाही. तर मग जी किती आहे? 7. 7 मध्ये तुम्ही 4 ऍड करणार. 7 आणि 4 होतात किती होतात? 11. ह्या पॅटर्न मध्ये हे उत्तर पूर्ण करा. जर लेक्चरला जेवढे बसले सगळ्यांनी वही पेन्सिल घेऊन ते लोक सॉल्व्ह करतायत ना, का फक्त ऐकण्याचं काम करू नका, कळणार नाही चॅप्टर. जोपर्यंत वही आणि पेन घेऊन सॉल्व्ह नाही करणार तुम्हाला नाही कळणार आहे चॅप्टर. झालं सर. एकच मिनिट हा. बर, उत्तर काय आहे याचं? 11, 5, 22, 8, 9, 18. बरोबर आहे उत्तर. 11, 5, 22, 8, 9, 18. 11, 5, 22, 8, 9, 18. चला, त्याच्यात अजून 2-3 गणितं करूया आणि मग पुढचा पाठ घेऊया. नॅशनल प्रश्न असा, एका सांकेतिक भाषेत जर नॅशनल हा शब्द असा लिहिला आणि सिंगर SINGER असं लिहिलं तर रेड या शब्दाला सांकेतिक लिपी कोणती? हे झालंय, पटकन सांगा. आधी काय शोधायचं आपण? हेच अल्फाबेट्स या शब्दांमध्ये आहेत का? पहिला नंबर कुठला असेल? 0. 0 बरोबर आहे. पटकन सॉल्व्ह करा. 0 4. 0549 0 5 3 3 4. ए ला 3 आहे ना, 0 3 4, 9. 9 9. सर पहिला C आहे का? हा, कॅट Cat. म्हणजे मांजर. तो C दिसत नाही तो. क्लिअर नाही का? हा.
डॉग सी सीएटी कॅट डीओजी डॉग कॅटला त्या लोकांनी 24 भाषा दिली संकेत लिपी डॉगला 26 तर हॉर्सला काय असणार आहे परत कठीण दिसतंय पण खूपच सोपं आहे आता इथे सीएटी 3 अल्फाबेट्स आहेत पण इथे नंबर 2च आहेत 3 आहेत 2 आहेत मग तो पॅटर्न एडिशन केलं त्या लोकांनी नंबरिंग हा सर म्हणजे किती 3 तिला हा 3 अधिक ए म्हणजे 1 आणि टी कुठे गेला इथे 20 3 आणि 1 4 4 आणि 20 24 24 डीओजी डी किती आहे 4 अधिक ए किती आहे 15 अधिक जी किती आहे जी किती आहे 7 4 आणि 15 19 19 आणि 7 26 हॉर्स एच किती आहे 8 8 15 18 19 हळूहळू लिहून आहे 19 आणि 5 5 किती होते बेरीज 19 तर असे करतात हे 15 18 आणि 10 आहेत त्याच्यातले 10 घ्यायचे याच्यातले 10 घ्यायचे 10 घ्यायचे 10 65 आलं आन्सर 5 हा 65 आन्सर आलं बरोबर या पॅटर्न मध्ये अजून एक 3 गणित करूया आणि मग पुढचा पण पाठ घेऊया नक्की MAT 260 BAT 40 तर CBD किती आधीचा याचा पहिला प्रश्न आपण काय केलं बेरीज केली होती आता बेरीज करून बघायची फक्त एकच शब्द होत असेल तर नाहीतर मग गुणाकार नाहीतर मल्टिप्लिकेशन आहे भागाकार आहे नॉर्मली काय बेरीज आणि गुणाकार अशीच येतात एम कुठे गेला एम किती आहे एम किती आहे 13 आणि टी 20 यांची जर बेरीज केली 13 आणि 14 14 आणि 20 नाही होऊ शकत मग समजा ही संख्या मोठी असेल तर आपण गुणाकार करून घेऊया 13 1 13 13 दुने 13 म्हणजे गुणिले 20 13 दुने 26 आणि हा शून्य 200 हा पॅटर्न इथे येतो का बी मध्ये बी म्हणजे 2 गुणिले ए म्हणजे 1 गुणिले टी 20 बे के बे बे दुने 40 होतात मग याचे किती होणार 24 आन्सर आलं व्हेरी नाईस हम इधर सॉल्व करेंगे 3 गुणिले 2 2 गुणिले 4 हे गुणिले 4 4 24 6 6 24 बरोबर हो सर 24 उत्तर बरोबर आहे तर पुढचा प्रश्न लिहा झेड 52 AC BEG 28 तर MAD काय झालं AC 8 आहे ना सर AC 8 आहे B 28 हा एक सॉल्व करा अजून एक देतो तुम्हाला फिजिक्स PHYSIES 49 गो गार्डन 36
तर मोबाईल, फिजिक्स PHYSICS, गो, गार्डन. 49, 4, 36 आणि हे 2 गणित आहेत, दोन्ही सॉल्व्ह करा. 2 मिनिटं द्या. सर वरती स्पेलिंग दिसत नाही सेकंड समचे. काय लिहिलंय सर? फिजिक्स फिजिक्स लिहिलंय. ओके. P फॉर पुणे, P फॉर पालम, P फॉर PHYSICS. सर थर्ड वाली स्पेलिंग काय ते सांगा ना. फिजिक्स, थर्ड वाली गो, नाही. गार्डन. गार्डन काय? गार्डन. जी आहे पहिलं. तर जी आहे. बरं, याच्या पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं झेड म्हणजे 52. आता झेड म्हणजे आपण काय एकच अल्फाबेट आहे, त्याच्यामध्ये ऍड पण काही करू शकत नाही, गुणाकार काहीच करता येत नाही आपल्याला. पण झेड जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं झेड किती आहे? 26 आहे. पण झेड 52 दिलंय, म्हणजे झेडला जर आपण डबल केलं किती होतात? 52 होतात. बरोबर. झेड 26 आहे, याला आपण जर डबल केले तर 52 होतात. म्हणजे याचा अर्थ हे सगळ्या ज्या आहेत हे डबल केलेलं असेल. एक आहे, याला आपण डबल केले तर 2. सी किती आहे? 3. याला डबल केलं तर 6. म्हणजे AC ए किती आहे? 2. सी किती आहे? 6. 2 आणि 6 8. बी किती आहे? 2. तर बी 4 झाले, डबल केलं आपण. ई 5 आहे, म्हणजे ई किती झाले? आणि खालचं दिसत नाही मला, दिसत. आणि कुठला गेला? जी कुठे गेला? 7. म्हणजे जी आहे डबल केलं 14. कळलं आपण डबल का केले? झेड 52 घेतलाय, म्हणजे झेड 26 आहे. 26 ला आपण जे डबल केले तर 52 येतो. तर त्याप्रमाणे हे जर बघितलं 1 2 केलं, डबल केलं, आणि सी 3 होतं त्याला आपण 6 केलं. 2 आणि 6 8. सर्वांना आपण डबल केलं तर एम किती आहे? 13. तर 13च्या ऐवजी आपण किती लिहिणार? 36 आन्सर येत असेल. 26 लिहिणार ना. ए ला आपण किती लिहिणार? 2. आणि डी ला किती लिहिणार? किती होतात? बरोबर लिहिलं का? एम 36. ए ला आपण घेतलं 2. 36 आन्सर आलं सर. आपण घेतलं 8. सॉरी, डी ला आपण घेतलं 8. 8 आणि 2 10. 10 आणि 26 36. व्हेरी गुड. आणि याचं फिजिक्स हो आणि याचं आता फिजिक्स, आता एवढे मोठे अल्फाबेट्स आहेत 1 2 3 4 5 6 वगैरे, तर आपण सर्वांना ऍड करत गेलो तर आपला पेपर सुटून जायचा.
दुसऱ्या बघायचं, अशी मोठी अक्षर आली ना तर आपण वेगळ्या प्रकारे जरा एक लक्ष ठेवायचं. 49, 4 आणि 36 किंवा 25 किंवा 100 हे काय आहेत? वर्ग आहेत. 49 म्हणजे 7चा वर्ग, 4 म्हणजे 2चा वर्ग, 36 म्हणजे 6चा वर्ग, 25 आले तर 5चा वर्ग. असे जर शब्द असतील ना तर विचार करायचा वर्ग होऊ शकतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 अल्फाबेट्स आहेत. 7चा वर्ग 49 म्हणजे हे काय झालं? 7 वर्ग. ही गो 2, 2चा वर्ग 4. 1, 2, 3, 4, 5, 6. 36 येतं. बरोबर. 36 येणार. तर त्याप्रमाणे n 1, 2, 3, 4, 5, 7चा वर्ग 36. 25. नाही 36 बरोबर. 36 उत्तर सांगितलं बरोबर आहे ते. हो. तर आणि ह्याच पॅटर्न मध्ये बाकीचे पण गणित आहेत, जरा सॉल्व्ह करायला घ्या.